वहिनी तुला काय सांगावं बात मी म्हणे आलो सांगण्याला आणि तुझ्या वडिलांनी प्राण सोडला ते नाव घेता बरोबर दादा सरिताबाई सरिताबाई गारडू लागली 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 परमेश्वरा अरे माझ्या वडिलांना कोणाच्या काय मिळवलं होतं म्हणे देवा तिच्याने करून माझ्या वडिलांना घेऊन गेले देवा आणि पहा ती सरिताबाई रडू लागली आणि रडता रडता दादा त्या बाईने तयारी केली रडत रडत गा तयारी केली आणि माझ्या देवा तयारी आणि पहा आपल्या घरून निघाले आपल्या पतीच्या सभेत सरिताबाई गारडू लागली सरिताबाई गारडू लागली सरिताबाई गारडू लागली सरिताबाई गारडू लागली आणि रडत रडत आता आपल्या पतीच्या सभेत आपल्या वडिलांच्या गावाच्या रस्ता झाला रडत पित्याच्या घराला आली गदेवराया वाहून श्रद्धांजली त्या पित्याला पांडुरंगा गीता गेला कोण्या मार्गाला गादेवराया वाहू श्रद्धांजली त्या पित्याला पांडुरंगा त्या गेला कोण्या मार्गाला गदेवराया वाहून श्रद्धांजली त्या पित्याला पांडुरंगा गीता गेला कोण्या मार्गाला गादेवराया वाहू श्रद्धांजली त्या पित्याला पांडुरंगा पाहायला जाते मोठी कन्या आपल्या वडिलांच्या घरात आली आणि पहा दुसऱ्या नंबरची कन्या माणूस गेला सांगण्याला आणि पहा त्या दादा कन्येच्या घराला नागपूर गावाची खबर गेली नागपूर गावाची खबर गेली नागपूर गावाची खबर गेली नागपूर गावाची खबर गेली उषाबाई गारडू लागली उषाबाई गारडू लागली उठाबाई गारडू लागली उठाबाई गारडू लागली उषाबाईला सांगू लागलं बाई तुझे वडील म्हणे आता ह्या जगात राहिले नाही ग तुम्हाला सोडून गेले आणि म्हणून पाहते उषाबाई हे म्हणे परमेश्वरा गेला म्हणे माझ्या वडिलाला घेऊन आणि दया नाही म्हणे देवा तुला माझ्या देवा देवा माझ्या वडिलाला घेऊन गेले तुला कशी दया आली नाही देवा कोणाच्या म्हणे आता घराला जाईन पित्या पित्या म्हणून हाक मारीन आणि त्या मुलीने सुद्धा तयारी केली
गावात पित्याच्या घराला आली गादेवराया माय वाहून श्रद्धांजलीच्या पित्याला गा पांडुरंगा पिता गेला गोड्या मार्गानं गादेवराया माय वाहू श्रद्धांजलीच्या पित्याला गा पांडुरंगा पित्या गेला कोण्या मार्गानं गादेवराया माय वाहून श्रद्धांजलीच्या पित्याला गा पांडुरंगा पिता गेला गोड्या मार्गानं गादेवराया माय वाहू श्रद्धांजलीच्या पित्याला गा पांडुरंगा दुसऱ्या नंबरची कन्या त्याला पहा लाडाची गाले ग माझ्या देवा अन भूमिका बाई माझ्या दादा चिखली गावाला बातमी गेली चिखली गावाला बातमी गेली चिखली गावाला बातमी गेली चिखली गावाला बातमी गेली भूमिका बाई गारडू लागली भूमिका बाई गारडू लागली भूमिका बाई गरडू लागली भूमिका बाई गरडू लागली भूमिका बाई आपल्या वडिलांची आठवण करून हे देवा कोण्या वडिलांच्या घराला जाईन आणि कैसी मन राहीन आणि त्यावेळेस पहा मला पतीच्या सभेत तयारी केली वडिलांच्या गावाच्या रस्ता धरला नरडत पित्याच्या घराला आली गादेवराया माय वाहून श्रद्धांजलीच्या पित्याला गा पांडुरंगा पिता गेला गोड्या मार्गानं गादेवराया माय वाहू श्रद्धांजलीच्या पित्याला गा पांडुरंगा पिता गेला कोण्या मार्गानं गादेवराया माय वाहून श्रद्धांजलीच्या पित्याला गा पांडुरंगा पिता गेला गोड्या मार्गानं गादेवराया माय वाहू श्रद्धांजलीच्या पित्याला गा पांडुरंगा तिघाही मुली दादा वडिलांच्या घरी आल्या. अंगणात वडिलाचा प्रेत पाहून धरधरा रडती बापा पित्याच्या साठी देवार वडिलांच्या साठी रडू लागले तिघाही बहिणी वडिलांच्या गळा धरून दादा येऊन म्हणे आता कोणाच्या घराला आणि पित्या पित्या हाका मारून म्हणे कोणाला अशा प्रकारे पाहत्या मुली वडिलांच्या जवळ बसून रडत आहे लाडाच्या होत्या ना भावाच्या बहिणी आणि बंधवाच्या माझ्या दादा त्या भावाच्या बहिणी पहा कारण मगाशी सांगितलं की बहीण भावाच्या प्रेम मोठं सपोर्ट बहीण भावाच्या प्रेमासारखा प्रेम नाही यांना कोणी करू शकणार आहे का आई म्हणून बहीण पहा दादा कारण म्हणजे एकूण 7 बहिणी मैनाबाई चंद्रकलाबाई ललिताबाई मायाबाई आणि रत्नाबाई विमलाबाई आणि मालोबाई एकुलती एक लाडाची बहीण
देवा परमेश्वरा येईल म्हणे राखीच्या सण कोण्या भावाच्या म्हणे गावाला जाईन कोण्या म्हणे भावाच्या गावाला जाईन कोण्या भावाच्या हाताला म्हणे राखी बांधीन महिनाबाई नको माठोल्या गावाला न पाट बिरागे